नमस्कार. श्रावण महिना हा खूप पवित्र महिना मानला गेला आहे. हा महिना भगवान शिवांची सेवा करण्यासाठी महत्त्वाचा मानला जातो. या महिन्यात कोणतं पारायण करावं, सेवा कोणत्या कराव्यात याबद्दल माहिती. श्रावणात मांसाहार वर्ज्य असतो. मांसाहार वर्ज्य केला जातो. पूर्ण श्रावण महिना सेवा करण्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. पारायण कोणतं करू शकता? नवनाथ पारायण, शिवलीलामृत पारायण, गुरुचरित्र पारायण हे आवर्जून या महिन्यात केलं जातं. तसंच स्वामीचरित्र सारामृत पारायण, संक्षिप्त श्री गुरुचरित्र पारायण, सप्तशती गुरुचरित्र सार पारायण यापैकी तुम्हाला जे शक्य असेल ते तुम्ही करू शकता. शिवपिंडीवर रोज अभिषेक करू शकता. अभिषेक करताना ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करावा. भगवान शंकरांची सर्वात आवडती सेवा म्हणजे रुद्राभिषेक. ही सेवा पण तुम्ही करू शकता. सत्यनारायणाची सेवा केली तरीही चालतं. तसंच वैभवलक्ष्मी व्रत पण करावं. सेवेत तुम्ही रोज एक माळ ओम नमः शिवाय, रुद्र गायत्री मंत्र, महामृत्युंजय जप या तिन्ही मंत्रांपैकी एक मंत्राचा जप तुम्ही केला तरीही चालेल. रोज एक माळ जप अवश्य करावा. 11 गुरुवार पण तुम्ही करू शकता. केंद्रात श्रावण महिन्यात भगवान शिवांची सेवा केली जाते. तुम्ही केंद्रात जाऊन पण सेवा केली तरीही चालतं. तुम्हाला जसं जमेल तसं जास्तीत जास्त सेवा करण्याचा प्रयत्न करा. या महिन्यात शिवतत्व खूप जास्त प्रमाणात जागृत झालेलं असतं. सेवेचा साठा नक्की करून ठेवा. केलेली सेवा कधीही वाया जात नाही. सेवा करा. धन्यवाद सर्वांना. श्री स्वामी समर्थ.